जरी तुम्ही लक्षणं पिक आउट केली तर ते डायग्नोसिस आणि तो भाग आणि मॅनेजमेंट तो आमच्यावर सोडून द्या. किंवा हे PHC आहे त्याच्यावरती आता सगळ्यांची चौकशी करून मी इथून RH कुठं आहे ते सगळं बोलूया टर्शरी केसमध्ये. तर ती लाईन आपल्याला पूर्णच करायची की प्रत्येक लेवलला आपण ती सेवा कशी देऊ शकू. कारण भाग असा झाला आहे की अर्ली डिटेक्शन हा कुठल्याही आजारामध्ये फार महत्त्वाची गोष्ट आहे. आत्ता जर ह्या माझ्या विषयामध्ये किंवा हेड अँड नेकमध्ये जरी आपलं अर्ली डिटेक्शन झालं, ओरल कॅव्हिटी कॅन्सर, जिभेला कुठे चट्टा आलाय, घशातला कॅन्सर, ह्याच्यात अर्ली डिटेक्शन झालं तर सर्वायवल इज ऑलमोस्ट 90 to 95% इवन इन स्टेज 1 and स्टेज 2. आत्ता काय होत आहे की सगळेच मिश्री खात आहेत, एक्सपोजर भरपूर आहे, टोबॅको एक्सपोजर, आणि त्याचं जर लेट डायग्नोसिस झालं तर बिचारा त्याला हलवून त्याला उत्तम ट्रीटमेंट देऊन त्याची सर्जरी करून किमोथेरपी रेडिओथेरपी सगळं जरी केलं तर कॅट इज ऑलरेडी आउट ऑफ द बॅग. म्हणजे सर्वायवल इज जेमतेम काय 10% किंवा 10 to 15%. अर्ली डिटेक्शन रिमेन्स टू बी द की थिंग. त्या सगळ्यासाठी तुम्ही हे सिम्पटम्स जरूर रिवाइज करा. मी त्याच्यात ब्रेकडाऊन केलंय की कानाचे महत्त्वाचे कुठले, की अचानक कमी ऐकू येणे, याला स्टेरॉइड ट्रीटमेंट अवेलेबल आहे, डेट इयर झाला तर तो वाचू शकतो. नाकाचे सिम्पटम्स घात करणारे कुठले कुठले आहेत, नाकातनं रक्त जर येत असेल आणि कंटिन्युअस रक्त जर येतच आहे, नुसता गुणा फुटला असं नाही तर ते पण डेंजरस साईन आहे. हाडाचं फ्रॅक्चर असेल तर ते 2 आठवड्यात रिपेअर करावं लागतं, नाहीतर इट इज सेकंडायटिस. असे सगळे ते घसा मान असं सगळे सिम्पटम्स लिहून आले. आणि दुसरे जे मोजके जे मी माझ्या 25 वर्षाच्या अभ्यासामध्ये जे ENT मध्ये करायला पाहिजे म्हणजे करा आणि ते करू नका. फॉर एक्झाम्पल कान जर म्हटला तर कानाचं छप्पर म्हणजे मेंदूचा बेस. कानाची जी ही इन्फेक्शन्स आहेत त्याला ओफ्लॉक्सचे ड्रॉप्स जरी दिले ना तरी पुढे तो क्रॉनिक ओटायटिस मीडिया आणि कोलेस्टेरॉल होणारच नाही. कानाच्या आतलं परत असा विषय आहे की तो वारंवार वर्षानुवर्ष कान वाहतच आहे म्हणजे तो अनसेफच आहे. बाहेरनं दिसत नाही म्हणजे तो आत पोखरत आहे. मग तसं इन्फेक्शन मेंदूपर्यंत जातं. तर ती आता आत्ताच्या काळामध्ये आणि जे काय फार्मास्युटिकल्स आपल्याकडे अवेलेबल आहेत तर ते साधे ड्रॉप्स घालून किंवा कान कोरडा ठेवून ते टळू शकतं. अशा ज्या सोप्या गोष्टी आहेत त्या अगदी सोप्या लिहून आणल्या. आणि कानाच्या मध्ये अजून एक गोष्ट म्हणजे कानामध्ये आणल्या आहेत, ॲलर्जीमध्ये आणल्या आहेत. त्या एकदा रिवाइजच करू का, वाचू हां तुम्ही दिले नाही हो तर तुम्ही वाचू शकता. हो सिम्प्लिफाईड व्हर्जनमध्ये मधले शिष्ट तुम्ही वाचा त्यांना वाचा सांगू. हो हो. कान नाक घशाची काळजी कशी घ्यावी. मोठ्या आवाजाने अंतकरणाला कायमची इजा होते. मोठ्या आवाजाशी संपर्क आल्यास इयर प्लग ऑब्लिक इयर मग वापरावे. अंतकरणाला इजा होऊ नये. एकच या पॉइंटवर बोलते की आता मोठ्या आवाजाचा मोठा प्रॉब्लेम काय होतोय की जसं शहरांमध्ये न्यूसन्स झालाय लाऊड नॉईज तसं ग्रामीण भागात पण झालाय बऱ्यापैकी आहे. तर ह्याच्यात हळूहळू अवेअरनेस आपण स्प्रेड करू की हा जो मोठा आवाज आहे डीजेचा आवाज आहे त्यांनी अंतकरणाला कायमची इजा होणार आहे. म्हणजे त्या नर्व सेल्स जर एकदा त्यांच्या बधीर झाल्या की एकदाच्या गेल्या की गेल्या दॅट इज अ परमनंट हिअरिंग. ते हिअरिंग परत येत नाही. तर एवढं जरी थोड्या प्रमाणात आपण सांगत गेलो की आता काय झालं की प्रत्येक कार्यक्रम कुठलाही साधा सुद्धा सण असू दे तो मोठा आवाज करायचा आणि डीजे लावायचा ही जी प्रथा आली आहे तर त्याच्यात मला वाटतंय म्हणून तो मी पहिला पॉईंट लिहिला. अंतकरणाला इजा होऊ नये यासाठी इयरफोनचा वापर करू नये. कानातून आवाज येत ते आता इथे एवढी फॅशन आली का नाही मला माहिती नाही. लहान मुलांनी आलो ऑलरेडी म्हणजे टीनेजर्स मध्ये एव्हरीबडी हॅज स्टार्टेड युजिंग इयरपीस. तर त्या इयरपीसने होतं काय ह्याच्या मागचं कारण सांगते की भगवंतानी हा असा कान निर्माण का केलाय की ऍक्च्युली हा मोठा कान जो आहे तो आतल्या कानाला ज्या घातकारी फ्रिक्वेन्सीज आहेत तो हा फिल्टर करतो. त्यामुळे शक्यतो हे बायपास करू नये. तुम्ही जर डायरेक्ट इयरफोन लावले की आतल्या कानाला तुम्हाला हिअरिंग लॉस झालाच म्हणून समजा. आणि आत्ता हा हिअरिंग लॉस सुद्धा सर अर्ली डायग्नोसिस करायला मी हिअरिंग टेस्ट इक्विपमेंट घेऊन आली आहे जे आम्ही ॲप मोबाईल फोनवर केलं. म्हणजे अगदी तुम्हाला इथे सुद्धा बसून ते हिअरिंग टेस्ट करता येतील. आता आम्ही ॲप त्यांचं टेस्टिंग तर करूयाच आम्ही. तुम्ही जर कम्फर्टेबल झालात तर टेस्टिंग करायला म्हणजे इट इज व्हेरी इझी. इवन अ कॉलेज स्टुडंट कुड डू इट. तर तुम्ही ते युनिटच इथे ठेवा
की तुम्ही जे पर्यंत तिथे आहात, तुमचं पोस्टिंग आहे तोपर्यंत तुम्ही मला तुमचा एक्सपिरियन्स सांगा. की गावातले लोक आले आणि सपोज एखादा तुम्हाला माहितीये की गावातले लोक सपोज डीजे वालाच आहे असं धरा, ज्याच्याकडे डीजे सिस्टम तो सगळ्यांना देतो. तर अशा गोष्टी झाल्यात की त्या डीजेच्या जो विकत होता भाड्याने सगळं त्याच्याच मुलाला हिअरिंग लॉस असतो. असं काही झालं आणि आपण तो दाखवला जर हिअरिंग लॉस की तुमच्या मुलाला परमनंट हिअरिंग लॉस झालाय, तर चेंजेस व्हायला वेळ नाही लागणार. नैसर्गिक आवाज कानावर पडणे आवश्यक आहे, त्याने अंतःकरणाची बाधा टळू शकते. कानात कधीही काडी घालू नये. नैसर्गिक मळ बाहेर येण्याच्या क्रियेमध्ये त्यात बाधा होऊ शकते व इन्फेक्शन होऊ शकते. कानातून पाणी येत असल्यास कधीही दुर्लक्ष करू नये. कान पोखरणारे इन्फेक्शन मेंदूपर्यंत पोहोचू शकते. कान खाजत असल्यास व पडद्याला छिद्र नसल्यास तेल घालावयास हरकत नाही. की आपण नॉर्मली म्हणतो ना की तेल अजिबात घालायला नको, पण कान जर खाजत असेल आणि त्याच्यामुळे ते जर काडी घालत असतील तर काडी टवकर आल्याने इन्फेक्शन होणार. मग त्याच्यापेक्षा बरं की ड्रम इंटॅक्ट असेल तर दे कॅन जस्ट यूज ऑइल. थोबडीत मारल्यानंतर कानाच्या पडद्याला छिद्र पडल्यास कानात पाणी जाऊ देऊ नये. निसर्गाचा 3 महिन्यातून पडदा पूर्ण भरून येतो. अशा इन्सिडेंट्स होऊ शकतील ना की कानावर मारलंय आणि गळागळा कान फुटलाय आणि कानांना रक्त येतंय, तर यू कॅन ऍब्सोल्युटली टेल देम की इथे पळापळी करण्यात काही गरज नाहीये. कान कोरडा ठेवा, सर ओफ्लॉक्स ड्रॉप द्या. ओफ्लॉक्स तर तुमच्याकडे अवेलेबल आहे ना, सिप्रो आहे, सिप्लॉक्स कुठलंही. आणि बस रिअश्युरन्स इज द ओनली थिंग. पण त्यावेळेला त्याला रिअश्युरन्स देणं फार महत्वाचं आहे. कानात किडा गेल्यास व पडद्याला छिद्र नसल्यास तेल घालावे, म्हणजे किडा कानामध्ये जास्त हानी करू शकणार नाही. पाखरू गेलंय हे तर कॉमन आहे ना. तर हा तेल घातलं की काय होतं, तो हा किंवा तो पोखरत नाही, तो स्लिपरी होतं सगळं, त्याला तो बाहेर येतो आणि तो अजून इजा करत नाही आणि ड्राऊन होतो बेसिकली आणि तो मरतो. म्हणजे अगदी इथे जरी एंटी सर्जन नसेल तरी त्याचे पुढे जाणार नाही, हार्मफुल होणार नाही, एवढं तरी काळजी घ्यायला पाहिजे. सर्दीने कान फुटल्यास कान कोरडा ठेवावा व काळजी करू नये. बहुतांशी वेळा तो पूर्ण भरून येतो. आपल्याला अचानक ऐकू येण्याचे बंद झाल्यास ताबडतोब कान नाक घसा तज्ञाकडे जावे, कारण यावर पहिल्या 8 ते 10 दिवसातच औषधोपचार सुरू करणे आवश्यक आहे. तर हा पॉईंट बोलायचा होता की आता डेड इयर जर झाला की अचानक त्याला बंदच झाला ऐकू येणं, तर आता तर सर तुमच्याकडे मी युनिटच देते. हिअरवेल तुम्ही केलं तर हाय डोस स्टेरॉइड दिले तर ते नर्व रिजनरेट होऊ शकते. तर ते व्हायला 8 ते 10 दिवस असेल. 2 आठवड्यांनी आला तर ते होऊ शकतं. ऐकायला जर अचानक कमी घ्यायला लागलं तर त्याला सोल्युशन अवेलेबल. आणि ते काय सरांना इथेच स्टेरॉइड देतात. आपल्याला जर चक्कर येत असेल किंवा तोल जात असेल तर कानाची तपासणी करणे आवश्यक आहे, कारण आपल्या अंतःकरणामध्ये शरीराचा तोल सांभाळणारी अतिशय महत्त्वाची यंत्रणा असते. कानामध्ये जशी ऐकण्याची सिस्टीम असते तशी शरीराचा तोल सांभाळणारी सिस्टीम असते. तर ती जसं ऐकू कमी झालं तर ती चक्राची किंवा तोल सांभाळण्याची सिस्टीम असते, त्याला जर काही इजा झाली तर तोल जायला लागेल किंवा चक्कर यायला लागेल. आता चक्कर येण्याची बरीच कारणं आहेत, पण चक्कर जर ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन नसेल, ब्लड प्रेशर स्टेबल असेल आणि जर खोली जर गोल फिरत असेल तर ती सर कानामुळे चक्कर. तर त्याचे सुद्धा तुम्हाला बेसिक इव्हॅल्युएशन आणि व्यायाम सांगून जाते की मेडिकेशन्स विल नॉट टेक केअर ऑफ इट. औषधांनी ती काही चक्कर पूर्ण बरी होणार नाही, पण काही प्राथमिक जर तुम्ही सरांना सांगितलं आणि गोष्टी केल्या हां बरोबर, तर ते नक्की हा अवेअरनेस पसरू शकतो की हा कानामुळे येतोय. म्हणजे नाहीतर काय होईल सर, चक्कर येते म्हटल्यावरती त्याचा MRI काढणार, CT काढणार, मग तो अजून कोण न्यूरोलॉजीकडे जाणार, सायकॅट्रीकडे जाणार, सगळं असं होणार ना. म्हणजे ह्याच्यात त्याला किती ताप होणार आणि किती खर्च होणार. त्याच्यापेक्षा पहिलं बेसिकच कान रूल आउट केला तर मग बाकी फिरू दे ना. कानामुळे चक्कर नसेल तर बाकी म्हणून तो पॉईंट क्लिअर. जलनेती हा नाकाच्या आणि सायनसच्या आजारावर उत्तम व सोपा उपाय आहे. जलनेती आयुर्वेदाचा हा, तर ह्याच्यात काय होत आहे, जरी तो आयुर्वेदाचा भाग असला आणि हजारो वर्ष जुनं इंडियाचं भारताचं हे असलं तरी अशा फॉर्म मध्ये अमेरिकेत ती बाटली विकतात बरं का. आणि उकळलेलं पाणीच ह्याच्यात वापरायचं. आणि मुद्दामून का आणलं की नुसती सर्दीची औषधं घेण्यापेक्षा किंवा ज्यांना खरंच सायनसचा प्रॉब्लेम आहे उकळून गार केलेलं पाणी या बाटलीत वापरायचं, त्याच्यात एक पुडी टाकायची आणि ऑल यू डू इज वॉश द नोज. म्हणजे इकडनं जर पाणी आत टाकलं तर इकडनं बाहेर येतं. त्याची लिंक दिलेली आहे, ती लिंक तुम्हाला दिली आहे ती मी दाखवते.
आणि अशा प्रकारे त्याचा सायनस त्रास असू दे, त्याला नाक चोक होत असू दे, त्याला काय श्वास घेता येत नसू दे, वारंवार सर्दी होत असेल, वारंवार सर्दी होऊ दे, शिंका येऊ दे, ॲलर्जी, सायनस, डोकेदुखी सगळ्याला उत्तम सोल्युशन आहे. आणि किती सोपं आहे, म्हणजे रादर दॅन अगेन मल्टिपल मेडिकेशन, ही फर्स्ट लेवल ट्रीटमेंट जर हा अमेरिकेत करतायत तर आपल्याला कळालं काय आहे, फारच सोपा विषय झाला हा. तर लोकल ट्रीटमेंट न देता अजून कॉम्प्लिकेटेड डिकंजेस्टंट आणि अँटीबायोटिक देत बसणं. शेवटी कसं आहे की नाक हा विषय झाला तर नाक इज लाईक अ टिप ऑफ आइसबर्ग, म्हणजे 7 ते 8 सेंटीमीटर आत आहे आणि 1/3च वरती आहे, आत बरंच काही आहे. म्हणून नाकाच्या आजारांमध्ये ते मगाशी ही लक्षणं लिहिली होती, नाकातून रक्त येत असेल वारंवार किंवा श्वास घ्यायला त्रास होत असेल तर तिथे पण कॅन्सर होऊ शकतो. तर तसंच नाकामध्ये सायनसेसची वाट असते, म्हणजे सायनसेस म्हणजे नाकाच्या वरती, गालामध्ये, नाकाच्या आत, ब्रेनच्या जवळ सुरुवातीला असे मल्टिपल सायनसेस आहेत. पण ते सगळेच सायनसेस नाकातच ओपन होतात. आणि प्रॉब्लेम कुठे सुरू होतो सायनसचा, की ही जे पायवाट बंद झाली तर सायनसेस 1 ते 1.5 लिटर स्त्राव तयार करतात. तो स्त्राव व्हायलाच नाही तर तू कुठे बसणार, कोण बसणार? मग त्याला जर ती पायवाट मोकळी झाली तर तो निदान बाहेर येईल, मल्टिपल अँटीबायोटिक्स देऊन काय गट जाईल ना, पोट खराब होईल. तर म्हणून जलनेती उत्तम उपाय आहे, हे फक्त सांगायला अवेअरनेससाठी पॉईंट करतो. सकाळ संध्याकाळ नाकाला तूप लावल्यास गुणा फुटण्याची बाधा होणार नाही. गुणा फुटणं इज बेसिकली ड्रायनेस. नाकाच्या सुरुवातीला 4 ते 5 व्हेसल्स असतात, कॅपिलरीज, ज्या सगळ्या हेड अँड नेकला ब्लड सप्लाय देतात. कॅरोटिडपासनं मेजर आर्टरीजचे ब्रँचेस असतात. तर काय होतं, आता उन्हाळा इथे आत्ता खूप आहे, तर लायनिंग जर ड्राय पडलं तर ते कॅपिलरीज उघड्या पडतात. त्या उघड्या पडल्या की नुसतं शिंकलं किंवा कधी कधी लोकांना नाकात बोट घालायची सवय असते, तिथे रक्त वाहलं लागतं आणि मग झालं, तो घाबरून गुंडी सगळी उलटते. तर तसं न होता फक्त जर पिंच केलं, नाक पुढच्या बाजूला जर धरून ठेवलं 10 ते 15 मिनिटं, तर त्याला काय कांदे लावायची गरज नाही आणि काय 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 करतात त्याचे काय इश्यू नाही. तर ते नुसतं केलं आणि तूप लावलं नाकाच्या आत पुढच्या बाजूला तर तो बंद होऊ शकतो. जस्ट टू प्रोव्हाइड मॉइश्चर. एकाच नागपुडीतून सर्दी बाहेर येत असल्यास ताबडतोब कान कशा तज्ञाकडे जावे. आपल्याला जर वारंवार सायनसचा त्रास होत असेल तर त्याचे कारण नाकाची ॲलर्जीच होय. आपल्याला गण्याचा त्रास असेल तर मूळ कारण ॲलर्जीच होय. दमा जरी असेल तरी शेवटी हा युनायटेड एअरवे ना, म्हणजे आम्ही डॉक्टर जरी वेगवेगळ्या असतो तरी सर्दी होते, मगच घशाचा त्रास होतो, मग ते खालती फुफुसात होतं की दमा होतो. तर हे कंट्रोल केलं तर हे कंट्रोल होणारच आहे. सो अगेन ते जलनेतीचा त्याच्यात उपयोग आहे की ॲलर्जी कंट्रोल केली तर परत दमा कंट्रोल होणारच आहे. आपल्याला ॲलर्जीचा त्रास असल्यास आपण व्हिटॅमिन डी चेक करावे. व्हिटॅमिन डीची पातळी 40 ते 50 मध्ये असावी. सगळ्या ॲलर्जीच्या ॲलर्जी इज बेसिकली अ लॉट ऑफ इन्फ्लमेशन इन द नोज, आणि व्हिटॅमिन डी इज द मोस्ट पोटंट अँटी इन्फ्लमेटरी व्हायटमिन. आणि व्हिटॅमिन डी काय होतंय, आता जे बाहेर काम करतात त्यांचं ठीक आहे, पण बहुतांशी गावातली लोक पण आतच आहे. व्हिटॅमिन डी कमी झालं की त्यांच्यात आम्ही ॲलर्जीचं ॲटोपिक मार्चपर्यंत जातात, म्हणजे ॲलर्जी बिकम सिव्हिअर. इथे आता डी लेवल चेक करायचं मला माहिती नाही आहे, पण निदान मेंटेनन्स व्हिटॅमिन डी तरी देता येईल. 2000 4000 असं देतात. लहान मुलांना वारंवार सर्दी खोकल्याचा त्रास होत असेल तर दूध व दुधाचे पदार्थ पूर्ण बंद करावे. सो पूर्वी आपले जे आज्या वगैरे सांगायच्या की त्यांनी कफ प्रकृती आहे ना, दुधाने हे कफाचे आजार होतात, ते ॲक्च्युली ट्रूथ आहे. आणि आत्ता सुद्धा द नंबर 1 लहान मुलांची ॲलर्जी इज डिफरंट दॅन मोठ्या माणसांची ॲलर्जी. लहान मुलांमध्ये फूड प्लेज अ मेजर रोल. अमंग्स द फूड द नंबर 1 कल्प्रिट इज दूध. दुधामध्ये जे प्रोटीन असतं त्याच्यामुळे केसीनमुळे ती ॲलर्जी आवडत नाही. रोज सकाळी व रात्री कोमट पाण्यात 1 चमचा देशी गाईचे तूप घालून गुळण्या केल्यास घशाचा आजार टळू शकतात. घशाचे आजार बेसिकली 3 शत्रू आहेत फक्त घशाला. जर वारंवार घसेदुखी म्हणून कोणी येत असेल, आय एम नॉट शुअर असं पेशंट येतात, हां, तर 3च शत्रू आहेत घशाचे मेन. एक म्हणजे निकोटीन, सेकंड इज ॲसिड दॅट कम्स अप फ्रॉम द स्टमक, आणि तिसरं म्हणजे ॲलर्जी, नाकातनं खाली घशात उतरते हे, आणि चौथं म्हणजे ड्रायनेस. तर हे 4च गोष्टी जर टॅकल केल्या तर त्याचं घसेदुखी कायमस्वरूपी बरी होईल.
पण आता फॅशन काय झाली आहे म्हणजे मी आदिवासी भागात नाही म्हणत आहे, पण गावातल्या मेडिकलवाला पण ऍसिड देऊन टाकतो असं मी ऐकलंय. सगळं आहे वस्तुस्थिती, पण इट इज नॉट नेसेसरीली इन्फेक्शन. हे 4 इरिटेशन जर बंद झाले, हे 4च फॅक्टर्स आहेत, तर त्याची घसेदुखी ऍक्च्युली कायमस्वरूपी सॉल्व्ह होऊ शकते. वारंवार घशाची तक्रार असल्यास पोटातील पित्त कशात येत आहे हे समजून आम्हाला मदत करावी. काय होतं पण वारंवार घशाची तक्रार जर असल्यास पोटातील पित्त कशात येत आहे हे समजून आम्हाला बदल करावा. करेक्ट. ऍसिड इज अंडर एव्हरी रॉक. घशाची कंप्लेंट असेल तर ऍसिड प्रॉब्लेमॅटिक आहेच, आणि ऍसिड हँडल करायला एक तर डाएट, नाहीतर मग तुमच्याकडे काय ऍसिड रिफ्लक्स मेडिकेशन आहे, नाहीतर प्रोबायोटिक त्याच्यामध्ये. आपल्या जिभेवर चट्टा असल्यास त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. एनी टंग लिजन तर त्याला सगळी कॅमेरा आणला लागतो. तो कॅमेरा ऍक्च्युली हुकअप होतो फोनला, आणि तुम्हाला कुठलाही फोटो काढता येईल. नाकातला काढता येईल काय, एका मिनिटात आमच्या टीमला येईल ना. तुम्हाला ट्रियाज करायला मदत करता येईल, किंवा इथे डायरेक्ट तुम्हाला जेव्हा तुम्ही पाठवता राईट, रुरल हॉस्पिटलला पाठवता किंवा टर्शरी, आता इथून टर्शरी म्हणजे ससूनच तर ते कॅन गो विथ अ फोटो ना, त्या जर युटिलिटी असेल तर. किंवा कधी कधी काय होईल की फोटो काढून ही वुड बी कन्व्हिन्स की नाही कानात हे असं असं दिसतंय म्हणजे जायला पाहिजे. त्याला फोटो काढून दाखवला तर त्याला ते कन्व्हिन्सिंग आहे. किंवा नाकाच्या आत मास वाढलंय राईट, टू युअर आईज फ्रँक मॅलिग्नन्सी आहे, पण त्याला ते दिसत नाही ना. पण तुम्ही जस्ट नाकाच्या शेंडावर करून जर फोटो काढला त्याला दाखवलं तर, सो असं मला वाटायला लागलं की इमेज हॅज अ लॉट ऑफ इम्पॅक्ट ना. म्हणजे पिक्चर इज 1000 वर्ड्स. नुसतं सांगून ते होणार नाही, पण त्यांनी ससूनला पोचण्याचे चान्सेस आहेत की मी कॅन शो देम अ पिक्चर, कानातला, नाकातला, घशातला, म्हणून तो कॅमेरा आणला दाखवायला. आपला आवाज जर 2 आठवड्यापेक्षा बोगरा असेल तर स्वर तारा बघण्यासाठी स्तोत्री करणे आवश्यक आहे. ते मगाशी सांगितलं की आवाज गोगरा असेल, गिळायला त्रास असेल, ठसका लागत असेल, आर ऑल बॅड साईन्स. दे आर नॉट गुड साईन्स. म्हणजे हा जो एरिया आहे त्याला आम्ही नो मॅन्स लँड म्हणतो. म्हणजे अन्न तोंडात गेल्यापासून जे अन्ननलिकेत जातं, आपल्याला वाटतं आपण सहज खातो, तसं नाहीये. त्याच्यात मायक्रो सेकंदामध्ये ह्या ट्रॅकमध्ये 3 गोष्टी घडतात. आपण श्वास पण घेतो, बोलायची पण क्रिया होते आणि गिळायची पण क्रिया होते. सो स्वॉलोईंग, ब्रीदिंग आणि टॉकिंग हे मायक्रो सेकंड्समध्ये सगळं होतं. तर ह्याच्यात काहीतरी गडबड झाली म्हणजे इथे कुठेतरी लिहिलं नाही. हे सरळ समजायला हरकत नाही. एक आमच्याकडे जे लहान मुलांना त्यांनी काम करतोय ना, तर बाळ जन्मल्यानंतर कानात तेल आणि नाकात पण एक मिनिट. होय. तालुका आरोग्य अधिकारी. आता आपली जी मीटिंग चालू आहे त्या मीटिंगसाठी माननीय मुळशी तालुका पंचायत समितीचे तालुका आरोग्य अधिकारी श्री गेंगे सर आपल्या मीटिंगसाठी उपलब्ध झालेले आहेत. तरी त्यांचा सत्कार श्री शेकडे काय नाही, तुम्ही कंटिन्यू करा. असं होतं लिंक तुटते. मॅडम कंटिन्यू करा तुम्ही. कंटिन्यू करा. नंतर बघू आपण. आमची पण तीच मागणी असणार. दोघांची पण, राहुलची पण. सो सुरुवातीला जो जिभेवरती चट्टा येतो त्याला पहिल्यांदा काय वाटतं की हा काय थोडक्यात होणार आहे, ह्याला घरचोघरी उपाय केला, ह्याला काय तूप लावलं. तर त्यांना तेव्हा काय सांगता येईल सर की जिभेवरती जर चट्टा आला असेल आणि यू थिंक की यू कॅन अस्युम की इट इज सस्पिशियस ना, तर तुम्ही जर त्याचा फोटो काढून जरी त्यांना दाखवलात किंवा हाऊ डू यू टेल देम की हे घातकारी आहे आणि
इथे लवकरात लवकर जायला पाहिजे असं सांगितलं तरी वेळ काढतात ना, असं मी ऐकू नये. वारंवार तर होत असेल त्या ठिकाणी. पांढरा चट्टा जरी काही जरी सांगितलं तरी ही जस्ट नॉट कन्व्हिन्स, त्याला ते पटतच ते नाही. denial मध्येच असतं. Denial मध्येच असतं. ते जर आपलं अवेअरनेस आपण जर देऊ तिथून त्याला पर्याय काय, ॲज अ प्रॅक्टिशनर काय पर्याय आहे? तर त्याला एक पर्याय आहे त्याच्याबद्दल मला सरांशी बोलायचं आहे. आज ते इक्विपमेंट आणलं नाही, बाकीचं सगळं आणलं. इट इज समथिंग कॉल्ड एज ओरल कॅव्हिटी स्कॅनिंग. तर त्या ओरल कॅव्हिटी स्कॅनिंग इज अ LED लाईट, फोटोक्रोमॅटिक लाईट आहे, त्याला फक्त डार्क रूम लागते. आणि त्यावेळेला जे हे मिश्री खात आहेत ना, स्पेशली आपण म्हटलं परत हा कॅम्प करू, जे मिश्री खात आहेत त्यांचं फक्त त्या डार्क रूममध्ये ओरल कॅव्हिटी स्कॅनिंग करायचं. आतापर्यंत आम्ही जे कॅम्प्स केले त्याची टेंडन्सी काय होती, माझ्या म्हाताऱ्याने खाल्लं होतं, माझ्या आईने खाल्लं होतं, त्यांना काही नाही झालं, मंदिराच्या बाहेर बसून खाल्लं होतं, मग मला कशाला काही होईल. पण जेव्हा त्याला कळतं तेव्हा बोलून त्यांना काही अवेअरनेस होते. पण माझ्या असं लक्षात आलं की जेव्हा स्कॅन करतो तेव्हा आता तुझं तोंड आहे ना, आणि ग्रीन लाईट, येलो लाईट, रेड लाईट हे लहान मुलापासून मोठ्या माणसापर्यंत सगळ्यांना कळतं. ग्रीन लाईट म्हणजे ती जी त्वचा आहे आतली त्याच्यात चेंजेस झालेले नाही आहेत, नॉर्मल आहे निकोटीन खाऊन सुद्धा. पिवळा म्हणजे स्लोडाऊनची वेळ आली, म्हणजे प्री कॅन्सर, की इथे काहीतरी प्री कॅन्सर सेल्स किंवा डिस्प्लेजिया सुरू झाला. आणि रेड म्हणजे फ्रँकली बायोप्सी करायला पाहिजे. पण जर आमच्या आढळलं की त्यांना येलो म्हणजे ग्रीनच्या ऐवजी तू येलोमध्ये गेलायस, इथे फोटो दाखवते, किंवा येलो आणि रेडच्या तुझं मध्ये आहेस, तुम्ही कंटिन्यू केलंस तर तू कॅन्सर होणारच आहे. आता तू तुझं ठरव ना काय करायचं. नोबडी कॅन मेक द डिसिजन फॉर यू. ते तुम्ही रिस्पॉन्सिबल हो, तुम्ही काय ते करा. तर त्या ज्या मी हे आता हिअरिंग टेस्ट इक्विपमेंट का आणलं, ENT कॅमेरा का आणला, की ज्या डिव्हायसेसमध्ये ज्या गोष्टींमध्ये आपण त्यांना कुठली टेस्ट करून दाखवू शकतो, जो इम्पॅक्ट होतो तो नुसतं सांगून होत नाही. एस्पेशली यंग या सगळ्या पॉप्युलेशनमध्ये ते डोकं फोड करा काही होतं. एखाद्या वेळेस आपण प्लॅन करू आणि जेवढे असे ओरल कॅव्हिटी किंवा जे मिश्री खाणारे आहेत बरोबर, ते ज्याच्याकडे बोलू. ऍक्च्युली प्रश्न कुठे येणार आहे? किंवा घशांची पण चालली, डोकेदुखी, oral cavity. प्रश्न हे सुद्धा फार अवघड आहे.